बहिणीच्या घरी मंत्री भरत गोगावले यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने भाऊबीज झाली साजरी। बहिणीनं गोगावले यांचं औक्षण केलं आणि दीर्घायुष्याच्या दिल्या शुभेच्छा। इंदापूरमधल्या भरणेवाडीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बहिणींसोबत उत्साहात साजरी केली भाऊबीज। भरणे यांनी बहिणींना भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला। जळगावच्या अंमनेरमध्ये माजी मंत्री अनिल पाटील यांच्याकडून भाऊबीज साजरी। त्यांची मोठी बहीण वृंदा सुनील पवार आणि अनिल पाटील यांचं औक्षण करत केली भाऊबीज साजरी। अमरावतीमध्ये भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला ई रिक्षा भेट। आमदार रवी राणा यांच्या हस्ते रिक्षा वाटप। रवी राणा यांनी स्वतः चालवली ई रिक्षा। मनमाडमध्ये भाऊबीजेच्या दिवशी रंगली रेड्यांची टक्कर। भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची टक्कर लावण्याची गवळी समाजाची परंपरा। रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी नागरिकांची आतुरात गर्दी। सिंधुदुर्गातील नेरूरमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त बैल सजावट स्पर्धा। शिवसेनेचे नेते रुपेश पावसकर यांच्या वतीने बैल सजावट स्पर्धेचं आयोजन। बैलांची स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल। माणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यामुळे नागरिकांचे हाल। कल्याणच्या मोरे पोलीस चौकी परिसरामध्ये 2 गटात राडा। खडकपाडा पोलिसांकडून आता दोन्ही गटातील 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल। फटाक्यांचा स्टॉल लावल्यावरून झालेला राडा।